हे बघ, हे खूप इम्पॉर्टंट क्लायंट्स आहेत. 2 तासामध्ये हे काम कंप्लीट झालं पाहिजे, ठीक आहे? ठीक आहे, तू हे काम लवकरात लवकर संपव, मी नंतर बघते. ओके मॅम. हॅलो हॅलो हॅलो. हे तू काय केलंस ना हे मला माहिती आहे. याचा परिणाम तुला भोगावा लागेल. आता तुझे दिवस भरले. हॅलो हॅलो. हे किरण, काय झालं? नाही, काही नाही. हॅलो, कोण आहेस तू? तुझा बाप आजारी आहे ना, बेडवर आहे आणि शेवटची घटका पण मोजतोय. तो तसाच तिरडीवर जाणार. मग तुझा नंबर. हे माझ्या बाबांना काही झालं ना तर. हॅलो. हे किरण, कोणाचा फोन होता? माहित नाही कोणाचा कॉल होता, पण त्याने मला धमकी दिली आहे. कसली धमकी आणि कोण देतोय? माहित नाही कोण होतं, पण माझ्या वडिलांना मारण्याची धमकी दिली आहे त्याने मला. थांब, आपण सारंगदाला सांगूया. हे नाही, नको, आधी नको सांगूया त्यांना. जर त्याचा पुन्हा कॉल आला तर सांगू. ठीक आहे, काळजी घे. किरण, थँक्यू माझ्याशी बोलल्याबद्दल. हो हो, अहो तुम्ही वेळात वेळ काढून आलात कार्यक्रमाला, यातच आनंद आहे आम्हाला. अगदी तुम्ही ठरवाल ती तारीख. आधी रेकॉर्डिंग करून घेऊया म्हणताय? चालेल ना, रेकॉर्डिंग करून घेऊया आधी गाणी. बरं 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 बरं, रेकॉर्डिंग करूया. हो हो, तुम्ही ठरवा कधी. हां, धन्यवाद. माई, मग आणू का सावळीला ते रेकॉर्डिंगचं ऐकलं मी आत्ता, घेऊन येऊ का? म्हणजे माझा मी मीटर सुरू होईल. तुझं काय आहे जयंती, तुला पैसा पैसा पैसा, दिवस रात्र पैसा, याच्याशिवाय काही सुचतं? तुमच्यासाठी महत्वाचे नाही आहेत का पैसे? सांगा बरं. नाही आहे, अजिबात नाही आहे. या भैरवी वजेसाठी फक्त तिच्या घराण्याची प्रतिष्ठा, तिच्या घराण्याची गायकी, त्याची परंपरा, एवढंच महत्वाचं आहे. माई, असं काय करता तुम्ही? तुम्हाला ना काही कळतच नाही. खरं तर तुम्ही मलाच मॅनेजर म्हणून ठेवायला पाहिजे, माहितीये का? एवढे वाईट दिवस आले भैरवी वजेचे की आता तुला मॅनेजर म्हणून ठेवीन मी. अहो माई, अहो तवा तापलाय, मस्त पैकी पोळी भाजून घ्या की त्याच्यावर. अहो आता बातमी सगळीकडे पसरली आहे माई. अहो तुम्ही त्या मागच्या कार्यक्रमात ते तारा मॅडम ना काय तो तुमचा वारसा का आरसा काय तो वजे घराण्याचा वारसा दिलात ना तुम्ही त्यांना, मग त्याच्यानंतर कार्यक्रम घ्यायला नको का? सांगा बरं.